गोंदिया जिले में मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया जैसी मच्छरजन्य बीमारियों ने दस्तक दे दी है। ऐसे में जिला स्वास्थ्य अधिकारी नितिन वानखेड़े ने नागरिकों से अपील की है कि वे साफ सफाई पर विशेष ध्यान दें और मच्छरों को खत्म करें ताकि वे खुद इससे छुटकारा पा सकें। गोंदिया जिले में 9 और 10 सितंबर को भारी बारिश के कारण बाढ़ की स्थिति पैदा हो गई है। इससे जिले में जलजनित रोग फैलने की आशंका उत्पन्न हो गई है। अब तक जिले में मलेरिया के 335, डेंगू के 54 और चिकनगुनिया के 161 मामले मिल चुके हैं। ऐसी स्थिति में जिला स्वास्थ्य अधिकारी वानखेड़े नागरिकों से अपील की है कि वे साफ सफाई पर विशेष ध्यान दें। आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती जास्त पाऊस पडल्यामुळे आणि त्यानंतर मग आपल्याला जलजन्य आणि कीटकजन्य आजार होण्याचा जास्त धोका संभवतो। आजाराच्या संदर्भात नक्कीच आपल्याकडे मलेरिया आणि डेंगू आणि चिकनगुनियाचे केसेस वाढलेले आहेत, कारण जे शक्यतो ह्या आपल्या डासांमुळे होतात आणि डास तयार करण्यासाठी ज्या अळ्या निर्माण होतात त्या आपल्याकडे स्वच्छ पाणी, खराब पाणी ह्या दोन्ही पाण्यामध्ये ते खराब होत असतात, तयार होत असतात। मलेरियाचे आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 335 केसेस आहेत, 94 केसेस ह्या आपल्या डेंग्यूच्या आहेत आणि चिकनगुनियाचे आतापर्यंत 61 केसेस ह्या निदान झालेले आहेत। अजूनपर्यंत याच्यामध्ये म्हणजे सुदैवाची गोष्ट आहे की कोणत्याही प्रकारची डेथ आपल्याकडे झालेली नाही आहे। मलेरिया एंडेमिक झोन जे आहे आपले, ज्याच्यामध्ये जास्त मलेरिया राहतो असं आपल्या जे अतिदुर्गम भाग आहे आपला देवरी, सालेकसा, तरी पण मलेरियाचे केसेस हा सर्वदूरच निघतात, म्हणजे गोंदियातसुद्धा निघत आहेत, तिरोडा ब्लॉकमध्ये पण निघत आहेत। याच्या मागचं कारण एकच आहे की आता पाऊस नक्की पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे आजूबाजूला पाणी साचलेलं आहे। घरोघरीसुद्धा प्रत्येकाच्या घरी कुंड्या आहेत किंवा प्रत्येकाच्या घरी काही गाईचे गोठे आहेत किंवा इतर नाल्या साफ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक साचलेल्या पाण्यामध्ये आपल्याला डासाळ्या उत्पन्न होणार आणि त्याच्यापासून मग मलेरिया किंवा डेंग्यूचे डास होण्याची शक्यता आहे। आणि चिकनगुनिया आणि डेंग्यू याचे डास ची जी काही आपले हे आहे वेक्टर ते आपलं सारखंच आहे, त्याच्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे।